रात्रीपासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती आणि त्यामुळं पालघरचा डहाणू तलासरी या परिसरामध्ये पूर्णपणे परिसर हा जलमय झालेला होता। जिल्ह्यामधल्या ज्या प्रमुख ज्या नद्या आहेत या सूर्या, वैतरणा, पिंजाळ, दहेरजा या प्रमुख नद्या ह्या धोका पातळीचा इशारा च्या वर वाहत असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळं जे प्रमुख रस्ते जे आहेत हे रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। या प्रमुख नद्यांच्या धोका पातळी गाठल्याने जवळपास किनाऱ्यालगतच्या 150 गावांना धोक्याचा इशारा सुद्धा देण्यात येऊन त्या ठिकाणी सतर्क राहण्याचं आव्हान सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। तर जवळपास जिल्ह्यात 3 ते 4 NDRFच्या टीमही कार्यरत आहेत। जिल्हा अधिकारी प्रशासन सर्वच ठिकाणी सतर्क झालेलं आहे। सकाळी समुद्राला भरती असल्याने पालघर, डहाणू, तलासरी या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र दुपारनंतर जे आहे हे या ठिकाणी समुद्राची भरती जी आहे ही संपलेली असून ओहोटीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आता कुठेतरी ओसरायला सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे। सध्या तरी जिल्ह्यामध्ये कोणतीही फार मोठी अशी आपत्कालीन घटना घडली नसल्याची माहिती समोर आलेली नाही आहे। मात्र जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या अनेक गावांचे संपर्क तुटले होते। अनेक गावामध्ये घरांमध्ये पाणी साचलं असल्यामुळं नागरिकांचं मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।